चित्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थांना साष्टांग नमस्कार करते समर्थांची वाङ्मयीन मूर्ती जी आपल्या समोर आहे ग्रंथराज दासबोध या दासबोधाला देखील साष्टांग नमस्कार करते आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना देखील साष्टांग नमस्कार करते त्याचबरोबर श्रद्धेय मंदाताई यांनाही साष्टांग नमस्कार करते आणि या वर्गाच्या दुसऱ्या आचार्य आदरणीय सीमाताई यांनाही सादर नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया मागच्या वेळेस गणेश स्तवन जे काही आहे ते गणेश स्तवन सीमाताईंनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आधीचा प्रस्तावना रूप समास जो काही उरला होता तो देखील 21व्या ओळीपासून आदरणीय सीमाताईंनी घेतलेला होता गणेशाचं स्तवन ह्या सगळ्या स्तवनांचा उद्देश नेमका काय आहे स्तवनांचा उद्देश एकच आहे की आपल्यातला अहंकार कमी व्हावा आपण ज्यांचं स्तवन करतोय ते माझ्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय आहे तर भगवंत आहे आणि म्हणून त्या भगवंताचं वेगवेगळ्या माध्यमातून स्तवन जे काही आहे ते समर्थांनी केलेलं आहे आणि या स्तवनाचा उद्देश एकच आहे की आपला आत असलेला अहंकार गळून पडावा हाच त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे गणेशाचं स्तवन झाल्यानंतर गणेशाची कृपा आपल्यावर व्हावी असं जर वाटत असेल तर सातत्याने माणसांनी गणेशाची आराधना केली पाहिजे उपासना केली पाहिजे कारण तो बुद्धिदाता आहे वगैरे हा सगळा विषय मागच्या वेळेस झालेला असल्यामुळे पुन्हा मी त्यामध्ये शिरत नाही पण आज आपण आता शारदा स्तवनाला सुरुवात करणार गणेशाच्या कृपेने तुम्हा आम्हाला जे काही आकलन विषय होतो तो आकलन होण्याची क्षमता आपली वाढीस लागते आणि शारदेच्या कृपेने आकलन झालेला विषय प्रबोधन करण्याची क्षमता जी काही आहे ती शारदेच्या कृपेने आपल्यावरती होते आणि त्या दृष्टिकोनातून या शारदा स्तवनामध्ये आता आपण बघणार आहोत की समर्थांनी हे शारदा स्तवनामध्ये शारदेचे म्हणजेच मूळ मायेचे अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्वरूप जे काही आहे ज्याला संवादी स्वरूप असं म्हणता येईल अशा प्रकारचं संवादी स्वरूप आपल्या समोर ठेवलेलं आहे ज्यांनी बऱ्याचदा दासबोध वाचलेला आहे किंबहुना अनेक ग्रंथांचा ज्यांचा अभ्यास आहे तर त्यांनी आतापर्यंत आपण सातत्याने ऐकत आलेलो आहोत की वास्तविक आपण मायेचे आतापर्यंत ऐकलेलं वर्णन जे काही आहे तर ते फारसं काही चांगलं आहे असं अशातला भाग नाही माया ही माईक आहे ती फसवी आहे परिवर्तनशील आहे मायाच आमच्या म्हणजे साधकाच्या स्वरूप दर्शनाच्या आड येणारी आहे मायाच त्या ठिकाणी आम्हाला संसारात गुरफटून ठेवते जन्म मरणाच्या चक्रात ते अडकवते अशी अनेक प्रकारची नकारात्मक वर्णनं जी काही आहे ती आपण अनेक वक्त्यांकडून सुद्धा ऐकलेली आहे आणि ग्रंथातून सुद्धा वाचलेली आहेत पण हे सर्व वर्णन नकारात्मक जरी असलं तरी सुद्धा त्यामध्ये तथ्य आहे नाही असं नाही पण मायेच्या विसंवादी स्वरूपाचं हे वर्णन आहे पण आता समर्थ जे काही वर्णन करत आहेत ते मात्र संवादी स्वरूपाचं वर्णन समर्थ आता या स्तवनामध्ये करत आहेत शारदेचं म्हणजेच मूळ मायेचं म्हणजेच संवादी असलेल्या मूळ मायेचं स्वरूप कसं आहे त्याचं वर्णन काय आहे तर ते वर्णन समर्थ या ठिकाणी करतायत मायेच्या विसंवादी स्वरूपाचं वर्णन आपण सुरुवातीला जी म्हटलं की ती सातत्याने आपण ते ऐकून आहोत आणि त्यामुळे ती मायाच विसंवादी असलेली मायाच ठायी होऊन आमची शांती समाधान आनंद तृप्ती हे जे काही आहे याच्या आड येणारी आहे पण आता तिच्या बाबतीत असं आपण मानत आलेलो आहे आणि ते एका दृष्टीने बरोबरही आहे पण मायेची दुसरी बाजू मात्र आम्ही फारशी विचारात घेत नाही ती दुसरी बाजू जी काही आहे ती म्हणजे संवादी बाजू आहे आणि समर्थ या शारदा स्तवनातून ती संवादी बाजूच तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी उलगडून दाखवत आहेत आणि ही संवादी बाजू जर का आम्ही विचारात घेतली तर खऱ्या अर्थाने आमचं कल्याण आहे आणि म्हणून तिच्याच कृपेने व तिच्या
त्या अंगाने समर्थ तिची स्तुती करत आहेत. तिच्याच कृपेने आणि आपण सुद्धा उद्धरून जाणार आहोत. आणि म्हणून ती खाई नसून ती भक्ती स्वरूपिणी आई आहे हे आम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि ती भक्ती स्वरूपिणी आई असल्यामुळे ती आपल्या लेकराला म्हणजेच जीवाला कधी सुद्धा बुडवणार नाही, तर ती आम्हाला तारून नेण्यास मदत करणारी आहे. आणि म्हणूनच अनेक सिद्ध साधू योगी भक्त यांना सुद्धा तिने त्या ठिकाणी काय त्यांचं कल्याण कशा पद्धतीने केलेलं आहे या संदर्भातलं वर्णन आपल्याला या समासामध्ये ऐकायचं आहे. आता प्रत्यक्ष समासाला आपण सुरुवात करणार आहोत. समर्थ असं म्हणतात की आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुदा शब्दमूळ वागदेवता महामाया. आता इथे 2-3 विशेषण समर्थांनी या शारदेला लावलेली आहे. पहिलं विशेषण जे लावलेलं आहे ते म्हणजे आता वंदीन वेदमाता. ही कशी आहे, ही शारदा कशी आहे, तर त्या ठिकाणी वेदांची जननी आहे, वेदांची आई आहे. की या शारदेपासूनच त्या ठिकाणी वेद प्रगट झालेले आहे. आणि हे जे वेद प्रगट जे झालेले आहेत त्या शारदेपासूनच झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी या शारदेला वेदमाता अशा पद्धतीने संबोधलेलं आहे. दुसरं तिचं विशेषण तिला लावलंय की ती शारदा कशी आहे, ब्रह्मसुता. आता ब्रह्मसुता म्हणजे नेमकं काय, तर त्या ठिकाणी या ब्रह्माला जे काही स्फुरण झालेलं आहे, काय स्फुरण झालं आपण अनेक वेळा हे ऐकून आहोत की ती जी काही ब्रह्मापासून या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती जी काही झालेली आहे, तर ती कशा पद्धतीने, ती उत्पत्तीचा क्रम कशा पद्धतीने आहे, तर जणू काही त्या ब्रह्मस्वरूपाला काय झालेलं आहे, तर एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकाच अनेक व्हावं अशा प्रकारचं जणू काही त्या ब्रह्माला काय झालेलं आहे तर स्फुरण झालेलं. आणि हे जे स्फुरण आहे हेच त्या ठिकाणी हीच मूळ माया आहे, ही शारदा आहे. आणि म्हणून त्या ब्रह्माला झालेल्या स्फुरणातूनच ही निर्माण झाली आणि म्हणून ती ब्रह्मसुता असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण पुढे एका ओवीमध्ये त्यांनी तिला ब्रह्मादिकांची जननी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता इथे म्हणताना ब्रह्मापासून म्हणजे ब्रह्मतत्वापासून उत्पन्न झालेली असल्यामुळे हिला ब्रह्मसुता म्हटलेलं आहे. पण पुढच्या 15व्या ओवीमध्ये ब्रह्मदेवाची ती जननी आहे असं म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाची जननी आहे म्हणजे काय, तर ब्रह्मदेवाला तिने निर्माण केलेला आहे. आता हा जो काही सृष्टीक्रम जर का आपण अभ्यासात घेतला, चिंतनात किंवा विचारात घेतला, तर सगळ्यात आधी एकुलते एक ब्रह्म होतं, त्याला स्फुरण झालं, त्यातून मूळ माया निर्माण झाली आणि म्हणून तिला ब्रह्मसुता असं म्हटलेलं आहे. मग त्या मूळ मायेतून गुणमाया निर्माण झाली, गुणमायेतून त्या ठिकाणी मग हे जे काही ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर हे जे देव आहे म्हणजे ईश्वर जो काही आहे तो ईश्वर निर्माण झालेला आहे. जड आणि त्यातून जड माया निर्माण झालेली आहे. असा हा संपूर्ण दृश्य सृष्टीचा पसारा जो काही आहे तो अशा पद्धतीने त्याचा क्रम जो काही आहे तो शास्त्र त्याचा क्रम असा सांगतो. आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर मग आपल्याला लक्षात येतं की आपला काही अजिबात सुद्धा गोंधळ किंवा गडबड होता उपयोगाचं नाही. की एकदा ब्रह्माची जननी ब्रह्मदेवाची जननी म्हणतात, एकदा ब्रह्माची माया म्हणतात, तर ब्रह्मदेव वेगळा आहे आणि ब्रह्म नावाचं तत्व वेगळं आहे हे आपण पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे. ब्रह्म नावाचं तत्व निर्गुण निराकार आहे आणि निर्गुण निराकार असलेल्या जणू काही त्या ब्रह्मतत्वाला त्या ठिकाणी स्फुरण झालं आणि त्यातनं ही मूळ माया निर्माण झाली. त्यालाच शारदा असं समर्थाने इथे म्हटलेलं आहे. आणि म्हणून ती कशी आहे, आणखीन तिसरं विशेषण तिच्याबद्दलच सांगतात की शब्दमूळ वाग्देवता, ती वाणींची देवता आहे. आणि वाणीची देवता असल्यामुळे त्या ठिकाणी आणि तिलाच चौथं विशेषण लावलेलं आहे, ती म्हणजे महामाया. अत्यंत विस्तृत अशा प्रकारची व्यापक असणारी अशी ही माया आहे. अशा पद्धतीने समर्थांनी पहिल्या ओळीमध्ये 4 विशेषण लावून तिचं काय केलेलं आहे, स्तवन केलेलं आहे. हे संपूर्ण मायेचं जे काही विस्तार जो काही आहे हा संपूर्णपणे या जगतामध्ये दिसणार जे जे दृश्य पदार्थ आहे तो सगळाच्या सगळा हा मायेचा विस्तार आहे. आणि तो मायेचा विस्तार असल्यामुळे त्याला महामाया अशा पद्धतीने म्हटलेला आहे. माया, शारदा किंवा भगवद्गीतेने म्हटलेली अष्टधा प्रकृती. आता हे तिन्ही शब्द जे आहे ते एकमेकांना त्या ठिकाणी पर्यायी शब्द आहे. तुम्ही त्या ठिकाणी काय माया म्हणा किंवा शारदा म्हणा
किंवा तुम्ही अष्टधा प्रकृती म्हणा, काहीही म्हटलं तरी त्याचा अर्थ मात्र त्या ठिकाणी, कारण अष्टधा प्रकृती म्हटली, गीतेने त्याला अष्टधा प्रकृती म्हटलेली आहे. आणि अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण हे जे काही आहेत हे त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून हे सगळंच्या सगळा हा विस्तार, जो विश्वाचा संपूर्ण विस्तार जो झालेला आपल्याला दिसतो, तो सगळा या शारदा रूपी शक्तीचाच हा विस्तार आहे. आणि म्हणून याला महामाया अशा पद्धतीने समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि हिला शारदा सुद्धा म्हणजेच ती भगवंताची काय आहे, ती ब्रह्माची शक्ती आहे, ती शिवाची शक्ती आहे. आणि म्हणून तिला शारदा अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. दुसऱ्या ओळीमध्ये समर्थ अतिशय उत्तम पद्धतीने सांगताहेत की जे उक्ती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकळून दावी. खऱ्या अर्थाने जगात मध्ये चाललेले सगळे जे काही व्यवहार आहेत हे बोलण्याच्या माध्यमातून म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून चाललेले असतात. सातत्याने आपलं जे काही बोलणं आहे आणि ह्या बोलण्याला अत्यंत त्या ठिकाणी ते शब्द जे काही आहेत जे आपण उच्चारतो, म्हणजेच ती आपल्यावरती कोणाची कृपा आहे, तर ती वाणी देवतीची कृपा आहे. वाणीची देवता जी शारदा, जिला आपण सरस्वती सुद्धा म्हणतो, अशा पद्धतीने तर तिची आपल्यावर कृपा आहे. तिने आपल्याला अतिशय या जगामध्ये व्यवहार करताना हे जे काही शब्द आपण वापरतो, तर ते शब्दांची त्या ठिकाणी वापर करून आपले सगळे व्यवहार जे काही आहेत जगतातले, ते जगतातले व्यवहार चाललेले असतात. आणि म्हणून वदे वैखरी अपार, वैखरीच्या माध्यमातून हे सगळे शब्द बोलले जातात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मग ह्या वाणीचा उपयोग आपण त्या ठिकाणी सातत्याने जेव्हा आम्ही शास्त्रसंमत, संतसंमत किंवा सद्गुरु कृपेने जेव्हा सातत्याने संत वाङ्मयांविषयी बोलतो, शास्त्राविषयी बोलतो, सद्गुरूंनी दिलेल्या वचनानुसार आम्ही जेव्हा त्या ठिकाणी सातत्याने बोलतो, तेव्हा त्या शारदेचा तो सन्मान असतो. पण जेव्हा आम्ही त्या ठिकाणी त्या संत वाङ्मयाविषयी, शास्त्राविषयी, नामाविषयी किंवा सद्गुरूंविषयी न बोलता जेव्हा नुसती वायफळ बडबड करत असतो, निरर्थक बडबड करत असतो, आरडाओरडा करत असतो, तेव्हा मात्र आम्ही जणू काही त्या शारदेचा, तिने आम्हाला जी काही वाणी दिलेली आहे, आता ते पुढे येणार आहे, 4 प्रकारच्या वाणींचा उल्लेख आपण करणारच आहोत. पण ही जी काही वाणी शारदेच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळालेली आहे, तर त्याचा उपयोग, सदुपयोग जर का करून घेतला तर तिचा त्या ठिकाणी तो सन्मान आहे असं समजलं जातं. पण जेव्हा तिचा दुरुपयोग केला जातो, जेव्हा आरडाओरडा केला जातो, जेव्हा लोकांवर चिडल्या जातं किंवा काय आणखी त्या ठिकाणी, तर हे जे काही शब्द आहेत, ते ही जी काही वाणी आहे, तेव्हा जणू काही त्या वाणी देवतेचा तो काय असतो, तो अपमान असतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. म्हणून साधकाने तरी निदान अत्यंत जपून बोललं पाहिजे, अत्यंत त्या ठिकाणी सत्य बोललं पाहिजे. सत्य बोललं तरच त्या सत्य असलेल्या त्या ब्रह्मस्वरूपाचा वेध तुम्हा आम्हाला घेण्याची काय आहे, तर क्षमता तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि म्हणून आम्ही जर का केवळ दुसऱ्याची निंदा नालस्ती करत असू किंवा उणी दुणी काढत असू, निरर्थक गप्पा मारत असू, तेव्हा मात्र त्या शारदेचा जणू काही अपमान केल्यासारखं ते होतं. आणि म्हणूनच हरिपाठामध्ये त्या ठिकाणी संत असं म्हणतात, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, दया कैसे दयाळ पावे हरी. असे अनंत वाचाळ या वाणीचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा. सदुपयोग करून त्या वाणीचा सन्मान करायचा, तर त्या वाणीला आम्ही त्या ठिकाणी तिची कृपा आमच्यावर न होता त्या ठिकाणी काय होईल, तर ती अपमानित जणू काही तिला केल्यासारखं होईल. आणि म्हणून तिची कृपा तर आमच्यावर होणारच नाही. आणि म्हणून या ठिकाणी इथे म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने जे शब्दांचे अभ्यंतर उकळून जावी. वास्तविक पाहता ही सुद्धा शक्ती जी काही आहे, शब्द उच्चारले जातात, पण त्या शब्दांचा अर्थ जो काही आहे, तो अर्थ आम्हाला कळला पाहिजे. म्हणून वाच्यार्थ आणि लक्षार्थ हे दोन्ही सुद्धा उकलवून दाखवण्याचं सामर्थ्य सुद्धा जर का कोणाचं असेल, तर ते म्हणजे शारदेचं आहे. आणि त्या शारदेचं ते सामर्थ्य असल्यामुळे त्या ठिकाणी की प्रत्येक गोष्ट आम्हाला समजून घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं. याच्यासाठी का म्हणून वाटतं, आणि जोपर्यंत तो शब्दांचा अर्थ आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान जे काही आहे ते प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी याच वाणीमध्ये
शब्दामुळे अनुभवाला येणारे जे ब्रह्म, कारण ही वाणी काय आहे तर स्वतःच्या स्वरूपाचं ही वर्णन ही शारदा करते. म्हणजे वाणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ब्रह्माचंही वर्णन ती करते. आणि म्हणून ब्रह्म नावाचं तत्व किंवा देव नावाचं तत्व आम्हाला जे आकलन होऊ शकतं, ती कोणाची कृपा आहे तर ती शारदेची कृपा आहे. शारदेच्या कृपेमुळेच तिने अशा पद्धतीने शब्दांच्या माध्यमातून हे सगळं शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे की देव कसा आहे, ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे, हे सगळं त्या शब्दाच्या माध्यमातून आम्हाला कळू शकतं. आणि हीच शारदेची कृपाशक्ती जी काही आहे ती याच्यामध्ये अशा पद्धतीने दडलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अनुभवाला येणारं हे जे काही ब्रह्मतत्व निदान शाब्दिक दृष्टीने का होईना, पण आम्हाला ब्रह्म नावाचं तत्व हे त्या ठिकाणी काय होतं तर शाब्दिक दृष्ट्या त्याचा अनुभव येतो. आणि मग शाब्दिक दृष्ट्या एकदा ते तत्व कसं आहे काय आहे हे कळल्यानंतर मग त्याची अपरोक्षानुभूतीमध्ये त्या ठिकाणी जर का आम्हाला काय करायचं असेल तर ती अनुभूती आम्हाला परोक्षानुभूती घ्यायची असेल तरी सुद्धा आम्हाला पुन्हा शारदेचीच मदत लागते. आणि त्या शारदेच्याच कृपेमुळे, त्या शारदेच्याच सामर्थ्यामुळे, त्या शक्तीमुळे आम्ही साधना ज्या काही आहेत त्या साधना करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने म्हणून ही वाणीचा उपयोग किती त्या ठिकाणी सदुपयोग आम्ही करून घेतला पाहिजे. आणि ती आम्हाला ह्या शारदेच्या कृपेने कशी काय ती आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि तिचा त्यामुळे आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तिसऱ्या ओळीमध्ये की जे योगी यांची समाधी आणि जे धारिष्ट्यांची बुद्धी. आता खऱ्या अर्थाने कृतबुद्धी जे योगी यांची समाधी, योगी लोक जे काही आहेत ती काय करतात तर ती साधना करतात. योगी लोक कशाच्या माध्यमातून साधना करतात तर आपल्याला माहिती आहे की पतंजली योग नावाचा जो योग आहे तर हा अष्टांग योग, त्या अष्टांग योगाची साधना जी काही आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी वगैरे अशा 8 अंगांनी त्याची काय केल्या जाते तर त्या ठिकाणी साधना केली जाते. आणि ही साधना करताना सुद्धा त्या ठिकाणी मग ही साधना करण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे, यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, आसन म्हणजे काय, प्राणायाम म्हणजे काय, प्रत्याहार म्हणजे काय, धारणा म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला का म्हणून कळतात आणि कशा पद्धतीने आमच्या जवळ ती शक्ती दडलेली असते. पण त्या शक्तीचा आम्हाला जर का सातत्याने म्हणजे योगी लोक जे आहेत त्या अशा पद्धतीने त्याचा वापर करतात आणि त्या शक्तीचा वापर करून ती साधना करून त्या 8 अंगाने साधना करून समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्याचं जे काही सामर्थ्य आहे ते कोणाचं आहे तर त्या शारदेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तिला योगी यांची समाधी अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. ध्यानाच्या माध्यमातून ध्यान करणारा जो काही आहे तो ध्यानाच्या माध्यमातूनच ध्येयाकार होण्याचा सातत्याने जो काही प्रयत्न करतो ती सर्व शक्ती कोणाची असते तर ती या शारदेची ती शक्ती आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने योगियांची समाधी त्या शारदेला काय म्हटलंय समर्थांनी या संपूर्ण समासामध्ये कुठेही ती माईक आहे किंबहुना ती फसवी आहे, ती त्या ठिकाणी जन्म मरणाच्या चक्रात अडकवणारी आहे वगैरे असा कुठलाही उल्लेख समर्थांनी या स्तवनाच्या समासात केलेला नाही. तर तिचं संवादी स्वरूप जे काही आहे ते संवादी स्वरूप समर्थ तुमच्या आमच्या समोर ठेवतात. आणि कितीक लोकांना तिने कशा कशा पद्धतीने मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे ते त्याचं वर्णन समर्थ या ठिकाणी करतात. पुढे ते असं म्हणत आहेत की ते धारिष्टांची कृतबुद्धी. आता त्या ठिकाणी अंगी जे काही धारिष्ट किंवा धैर्य येण्यासाठी काय व्हावं लागतं तर बुद्धीचा ठाम निश्चय आधी असावा लागतो. आणि तो बुद्धीचा निश्चय करण्याची शक्ती जी काही आहे ती सुद्धा कोणाची आहे तर ती या शारदेचीच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बुद्धी काय आहे तर तेज तत्वाची बनलेली आहे, सत्वगुणाची आहे. सत्वगुण पुन्हा कोणाचा आहे तर या शारदेमुळेच तो सत्वगुण रजोगुण तमोगुण वगैरे हे सगळे आपण जे अष्टधा प्रकृती म्हणा किंवा पंचमहाभूत म्हणा तर जे जे काही आमच्या जवळ आहे ते ते या शारदेच एक 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 घटक जो काही आहे तो घटक आमच्या जवळ आहे. आणि त्यामुळे ही जी काही आधी कुठलंही कार्य करायचं असलं, कुठलंही ध्येय आमच्या डोळ्यासमोर असेल तर त्या ध्येयाबद्दलची आधी आमच्या जवळ निश्चिती म्हणजे निश्चय त्याचा त्या ध्येया संदर्भातला निश्चय आम्हाला करावा लागतो. आणि तो जेव्हा निश्चय
त्या ठिकाणी केला जातो, तेव्हाच खऱ्या अर्थाने मग त्या ध्येयापर्यंत माणूस जाऊन पोहोचू शकतो. जसं आम्ही व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की व्यवहारात जर का आम्हाला घर बांधायचं असेल तर घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी कुठलंही ध्येय जर का प्राप्त करायचं असेल, आता व्यवहारातलं ध्येय आपण आधी डोळ्यासमोर घेऊया. आणि त्या व्यवहारातलं ध्येय म्हणजे घर जर का बांधायचं असेल तर आधी त्या घर बांधण्याबद्दलचा निश्चय करावा लागतो. आणि म्हणून आणि तो निश्चय जेव्हा पक्का होतो तेव्हा मग त्या घर बांधण्याच्या ध्येयानुसार वाटचाल केली जाते. अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा आणि त्या त्या निश्चयामध्ये सुद्धा त्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना अनेक संकट, अनेक अडचणी सुद्धा येऊ शकतात. पण त्या अडचणींना, त्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती सुद्धा आणि त्या निश्चयाला टिकून राहण्याची शक्ती सुद्धा जर कोणती असेल तर ती म्हणजे त्याच्यासाठी अत्यंत धैर्य आवश्यक असतं. आणि त्या अंतःकरणातच धैर्य कमवण्याची जी काही शक्ती आहे ती सुद्धा कोणाच्या कृपेमुळे प्राप्त होते, तर या शारदेच्या कृपेमुळेच प्राप्त होते. आणि म्हणूनच तिला त्या ठिकाणी हे जसं आता आपण व्यवहाराच्या बाबतीतलं ध्येय समजलं, त्याचप्रमाणे तुम्हा साधकांच्या दृष्टीने ध्येय काय आहे नेमकं तुमचं आमचं, तर साधकांचं ध्येय त्या ठिकाणी साध्याला गवसणी घालणं हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून ध्येय ठरतं. आणि मग म्हणजेच काय, तर परमात्मा प्राप्ती मला करून घ्यायची आहे, म्हणजे आत्मज्ञान हे माझं ध्येय आहे. आणि त्या ध्येयानुसार मग मला जे आधी काय करावं लागेल की मला त्याचा आधी निश्चय पक्का करावा लागेल की माझं ध्येय काय आहे. तर त्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त करून घेणं, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे माझं ध्येय आहे. आणि मग त्या ध्येयाची एकदा का निश्चिती झाली की मग त्या ध्येयानुसार जी काही साधना आहे तर ती साधना करण्याला साधक जो काही आहे तो प्रवृत्त होतो. आणि म्हणून आणि त्या ठिकाणी तो निश्चय जो काही आहे, कारण माऊलींनी सुद्धा त्या संदर्भात म्हटलेलं आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. जोपर्यंत बुद्धीचा पक्का निश्चयच होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाकडे आम्हाला वाटचालच करता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी समर्थांनी सुद्धा जे धारिष्ठांची कृतबुद्धी अशा पद्धतीने काय केलेलं आहे तर तिचा उल्लेख केलेला आहे. कशी आहे ही शारदा, तर ही त्या ठिकाणी धैर्य संपादन करायला लावणारी आणि त्याचबरोबर निश्चयाची बुद्धी विकसित करणारी अशी ही शारदा जी काही आहे, या शारदेच्या कृपेमुळेच निश्चयात्मक अशा प्रकारची बुद्धी आमची विकसित व्हायला लागते. आणि मग ध्येयानुसार हळूहळू हळूहळू आमची वाटचाल जी काही आहे ती वाटचाल त्या ठिकाणी व्हायला लागते. आणि म्हणून आणि असं जे का ध्येयानुसार जेव्हा वाटचाल व्हायला लागेल तेव्हाच ते म्हणतात की जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. आता ही जी काही शारदा आहे आणि काय करते म्हणजे एक योगी यांची समाधी आहे असं सांगितलं. दुसरी गोष्ट की धारिष्ट्य ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला त्या ठिकाणी बुद्धीला प्रवृत्त करणारी अशा प्रकारची ती आहे. आणि निश्चयात्मक अशा प्रकारचा ध्येयानुसार वाटचाल करण्याचा निश्चय करणारी अशी ही शारदा तीच आम्हाला काय देते, तर आमच्यातला सत्वगुण जो काही आहे तो सत्वगुण तिच्याच कृपेमुळे आमच्यातला वाढीस लागतो. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी ध्येयाकडे आम्ही जाऊ शकतो. आणि त्याच दृष्टीने पुढे म्हणतायत की जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. आता इथे समर्थांनी या शारदेलाच काय म्हटलेलं आहे की जी विद्या आणि अविद्या या दोन्ही उपाधी ज्या काही आहेत त्या तोडून टाकायला सुद्धा ती काय करते, मदत करते. सुरुवातीला अविद्या म्हणजे नेमकं काय आहे आणि विद्या म्हणजे नेमकं काय आहे हे आधी समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अविद्या कशाला म्हणायचं, तर अविद्या म्हणजे आमच्या चुकीच्या कल्पना ज्या काही आहेत, अंतःकरणात आम्ही धरून ठेवलेल्या ज्या चुकीच्या कल्पना त्याला काय म्हणतात, अविद्या असं म्हणतात. उदाहरणार्थ मी देह आहे ही आमची काय आहे, चुकीची कल्पना आहे. आणि ही चुकीची कल्पना आम्ही काय करून बसलेलो आहे, अंतःकरणात त्या ठिकाणी घट्ट धरून बसलेलो आहे. किंवा मी करता आणि भोगताय अशा प्रकारची ही दुसरी आमची चुकीची कल्पना आहे. जग सत्य आहे याबद्दलची आमची काय आहे, आम्हाला जग सत्य वाटतं आणि ही सुद्धा आमची चुकीची कल्पना आहे. आता ही चुकीची कल्पना म्हणजेच काय आहे, तर अविद्या आहे. आणि या अविद्येला हुसकवून लावायचं असेल, या अविद्येला बाजूला सारायचं असेल तर योग्य कल्पना करूनच, म्हणजे काय, तर विद्येविषयीची कल्पना करूनच. ब्रह्मविद्या काय सांगते नेमकं,
ब्रह्मविद्या किंवा शास्त्र जे काही आहे ते शास्त्र काय सांगतं की बाबा रे, खरं पाहिलं असता जीव जो आहे तो त्या ठिकाणी तू जो काही स्वतःला देह समजतोय तर तू देह नसून तू कोण आहे तर तू तू आत्मा आहेस, तू ब्रह्मस्वरूपच आहेस. तू करता भोगता नसून त्या ठिकाणी तू अभोक्ता आहेस, तू अकर्ता आहेस आणि तू आत्मस्वरूप आहेस. जग सत्य नसून जग काय आहे तर मिथ्यत्वाने भरलेलं आहे. म्हणून जगताचं मिथ्यत्व हे सुद्धा आम्हाला कोणामुळे कळू शकतं तर शब्दरूप मायेमुळेच हे आम्हाला कळू शकतं. आणि म्हणूनच ही अंतःकरणात असलेली ही ज्या काही भ्रामक समजुती आहेत आमच्या अंतःकरणात, मी देह आहे, मी करता भोगता आहे, जग सत्य आहे, हे सगळं काही माझं आहे वगैरे वगैरे, या ज्या काही सगळ्या भ्रामक कल्पना किंवा समजुती आम्ही अंतःकरणामध्ये ठाम धरून बसलेलो आहेत, या अविद्येला उचकवण्यासाठी, बाजूला करण्यासाठी, तिला नाहीसं करण्यासाठी विद्येचा आधार घ्यावा लागतो. आणि विद्या जी काही आहे ही या विद्येनीच म्हणजे ब्रह्मविद्या जी आहे, अध्यात्म विद्या जी आहे, त्या अध्यात्म विद्येने आम्हाला हळूहळू मग आमच्या या भ्रामक समजुती ज्या काही आहेत म्हणजे अविद्या जी काही आहे ती काय होऊ शकते तर ती नाहीशी होऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातूनच मग या ठिकाणी मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. स्फुरे विषयी कल्पना, विषयांबद्दलची कल्पना म्हणजे विषयामध्ये सुख आहे अशी जी काही आम्ही कल्पना धरून बसलेलो आहोत, वास्तविक पाहता ही विषयांबद्दलची ही जी काही आमची कल्पना आहे की विषयांमध्ये सुख आहे, ही कल्पना सुद्धा कशी आहे तर ही भ्रामक आहे. ही त्या ठिकाणी खरं सुख विषयात नसून खरं सुख कुठे आहे तर आत्मज्ञानामध्ये ते दडलेलं आहे. कारण आत्माच खऱ्या अर्थाने सुखरूप आहे आणि तो खऱ्या अर्थाने सुखरूप असल्यामुळे मग ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यामध्येच त्या ठिकाणी आमच्या जीवनाचं सार्थक आहे. आणि मग त्या जीवनाचं सार्थक जर का आम्हाला करून घ्यायचं असेल तर आम्हाला ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या जी आहे त्याचा काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल. पण ती सुद्धा चिंतन करण्याची बुद्धी जी काही आहे ती आम्हाला कोणाच्या कृपेमुळे होणार आहे तर शारदेच्या कृपेमुळे. तशा प्रकारची बुद्धी जी काही आहे म्हणजे संवादी जी माया आहे त्या संवादी मायेच्या कृपेनेच आम्हाला त्या ठिकाणी या सुविद्येला हाताशी धरून अविद्येचा काटा काढायचा आहे किंवा अविद्येला शह द्यायचा आहे. त्या अविद्येचा काटा काढण्यासाठी आधी सुविद्या नावाची ही जी काही शास्त्र आहे हे शास्त्र संत वाङ्मय किंवा अध्यात्म विद्या ही आम्हाला हाताशी धरावी लागेल. आणि हळूहळू जसं जसं आम्ही त्या ठिकाणी त्या सुविद्येला सुद्धा त्या ठिकाणी सहजता जशी येत जाईल किंवा परिपक्वता जशी जशी येत जाईल तशी तशी त्या ठिकाणी ती परिपक्वता आल्याचा परिणाम म्हणून खऱ्या अर्थाने मग आमच्या अंतःकरणातला तो भ्रम जो काही आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल. आणि मग जसं आपण म्हणतो ना काट्याने काटा काढायचा, तसा अविद्यारूपी काटा आमच्या अंतःकरणात बोचलेला आहे. आणि आता त्या काट्याला जर का आम्हाला बाजूला सारायचं असेल तर दुसरा काटा विद्यारूपी काटा आम्हाला घ्यावा लागणार आहे. आणि त्या विद्यारूपी काट्याने आम्हाला अविद्यारूपी काटा जो काही आहे तो आमच्या अंतःकरणातला काढून टाकावा लागणार आहे. मग आता दुसऱ्या काट्याने म्हणजे विद्यारूपी काट्याने जर का तो आमचा पहिला अविद्यारूपी हा काटा काढलेला आहे तर मग तो विद्यारूपी काटा जपून ठेवायचा आहे का तर नाही. तो विद्या ही सुद्धा समर्थांनी म्हटलेलं आहे की ती सुद्धा एक उपाधीच आहे. कारण त्या विद्येचा जेव्हा अहंकार होऊन बसतो, अभिमान होऊन बसतो तर तेव्हा मात्र ती विद्या आम्हाला मग पुन्हा मानगुटीवर आमच्या येऊन बसते आणि आम्हाला ती गोत्यात आणू शकते. आणि म्हणून विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. आधी विद्येनी अविद्या नाहीशी करायची आहे आणि मग विद्येला सहजता आल्यानंतर ती त्या ठिकाणी ती विद्या सुद्धा सहजगत्या गळून पडणार आहे. तिचा कुठल्याही प्रकारचा अभिमान जो काही आहे तो अभिमान अंतःकरणात बाळगण्याची अजिबात सुद्धा आवश्यकता नाही.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने इथे तिसऱ्या ओळीमध्ये समर्थांनी म्हटलंय की जे विद्या अविद्या उपाधी तोडून न टाकी, या शारदेच्या कृपेनेच खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या अंतःकरणातली ही अविद्या नाहीशी होणार आहे. आणि ही अविद्या नाहीशी होण्यासाठीच त्या ठिकाणी मग नेमकं काय करायचं आहे, तर 25व्या ओवीमध्ये त्याचा उल्लेख आहे. मध्येही पण एका ओवीमध्ये त्याचा उल्लेख समर्थांनी केलेला आहे की त्यासाठी आम्हाला नेमकं काय करावं लागेल, तर भजन, पूजन, सत्संग, स्वधर्म, सेवा, सदाचरण, स्वाध्याय, चिंतन, मनन, ध्यान अशा या माध्यमातून प्रगट होणारी ही जी काही संवादी स्वरूपाची माया आहे, त्या मायेचा म्हणजेच त्या शक्तीचा वापर करून ती आम्हाला परमार्थाकडे हळूहळू काय करणार आहे, तर ती परमार्थाकडे आम्हाला नेणार आहे. आणि त्या परमार्थाकडे त्या ठिकाणी ती नेत असल्यामुळे तीच त्या ठिकाणी मग हळूहळू आमचं स्थैर्य किंवा आमचा आनंद, आमची शांती, आमची तृप्ती, समाधान जे काही आहे ते हळूहळू टिकायला लागणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग ही अविद्येची उपाधी आम्हाला टाकून न द्यायची आहे आणि विद्येच्या उपाधीने हळूहळू तिचा नाश करून ती विद्या रूपी उपाधी सुद्धा आम्हाला काय बाजूला सारायची आहे. पण जेव्हा ती परिपक्वता आमच्या अंतःकरणामध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थाने ती सहजता प्राप्त झाल्यावर तिला सुद्धा सोडूनच द्यायचं आहे. आणि म्हणून या अशा पद्धतीने या शारदेचं स्तवन समर्थ या ठिकाणी करत आहेत. तिलाच आणखीन काय म्हटलं, तर तिलाच महापुरुषाची भार्या असं सुद्धा समर्थांनी म्हटलेलं आहे. हे सगळं वर्णन या शारदेचं, आणि ही शारदा म्हणजे मायाच आहे, पण वास्तविक पाहता ती माया आम्हाला अत्यंत सहकार्य करणारी अशा प्रकारची आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण आधीच म्हटलेलं आहे की ही संवादी माया आहे, आणि संवादी म्हणजे मग एक विसंवादी सुद्धा माया असते. आणि ज्याप्रमाणे आता जसं एक उदाहरण घेऊया आपण, की सुरी आहे. आता या सुरीचा उपयोग जेव्हा भाजी कापण्यासाठी आपण करतो तेव्हा ती सुरी संवादी ठरते. आणि त्याच सुरीचा उपयोग जेव्हा एखाद्या व्यक्तीला घात करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला जखम इजा करण्यासाठी जेव्हा केला जातो तेव्हा ती सुरी जी काही आहे ती विसंवादी माया ठरते. आता त्या संवादी मायेचा वापर करून विसंवादी माया जी आमच्या अंतःकरणामध्ये बसलेली आहे, अवगुणांच्या रूपाने बसलेली आहे, तमोगुणांच्या रूपाने बसलेली आहे, रजोगुणाच्या रूपाने बसलेली आहे, अशी ही जी विसंवादी माया आहे ती विसंवादी माया सत्वगुणांच्या माध्यमातून म्हणजे संवादी मायेच्या माध्यमातून हळूहळू या तम आणि रज हे जे काही संस्कार चित्तामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत त्यांना हळूहळू त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर नाहीसं करायचं आहे. आणि सातत्याने हा सत्वगुण वर राहील अशा पद्धतीने आमच्या साधनेला आयाम जो काही आहे तो आम्हाला सातत्याने देता आला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या शारदेला समर्थाने महापुरुषाची भार्या असं म्हटलेलं आहे. आता वास्तविक पाहता महापुरुषाची भार्या म्हणजे काय, तर ब्रह्माची स्वीय असलेली ही शक्ती आहे. म्हणजेच शिव आणि शक्ती हे वेगवेगळं करूच शकत नाही. एखाद्या माणसाला जर का आपण म्हंटल की तुझी शक्ती जी काही आहे ना तू घरी ठेव आणि मग तू आमच्याकडे ये, आता तो त्याची शक्ती घरी ठेवून असं आपल्याकडे येऊ शकणार आहे का, नाही. म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीच्या बरोबरच ती शक्ती जी काही अनिश्चितच आहे, तिच्यामध्ये ती अनिश्चितच आहे, फक्त ती आपल्याला कळत नाही की याच्यामध्ये ती शक्ती आहे. पण त्याच व्यक्तीला जेव्हा 5-10 किलोचं वजन उचलायला सांगितलं जातं तेव्हा त्या ठिकाणी मग आपल्याला कळतं की अरे हिच्यामध्ये एवढी एवढी शक्ती या व्यक्तीमध्ये अशा प्रकारची काय शक्ती दडलेली आहे. म्हणून शिव आणि शक्ती हे काय आहे तर एकमेकांशी संलग्नच आहेत. आणि म्हणून ती संलग्न असल्यामुळेच या ठिकाणी तिला या शारदेलाच काय म्हटलेलं आहे, तर ब्रह्माची शक्ती, स्वीय शक्ती, स्वतःची शक्ती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच तिला आणखीन एक या ठिकाणी एक विशेषण समर्थ लावतात की अतिसंलग्न अवस्था तुर्या. आता या चौथ्या तुर्या नावाच्या अवस्थेचं वर्णन समर्थ या ठिकाणी करत आहेत. आणि ते वर्णन करत असताना तुम्हा आम्हाला सातत्याने 3 अवस्थांचा अनुभव तर आहेच आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचा तुम्हा आम्हाला सातत्याने जीवाच्या ठिकाणी या तिन्ही अवस्था ज्या काही अवस्था असतातच
पण या तिन्ही अवस्थांचं जेव्हा साक्षीत्व करणारी जी तुरिया नावाची अवस्था आहे, तर तेव्हा ती तुरिया नावाची अवस्था ही कशी आहे, तर ही चौथी अवस्था आहे. आणि या चौथ्या अवस्थेला समर्थांनी त्या ठिकाणी महापुरुषाची भार्या किंवा तुरिया अवस्था असं तिला म्हटलंय. आणि जये करता महत्कार्य प्रवर्तले साधू. आणि या ब्रह्मस्वरूपाच्या अत्यंत जवळ असलेल्या अशा या तुरिया अवस्थेचाच त्या ठिकाणी काय तिला शारदा म्हणून संबोधून ती शारदाच कुठपर्यंत आम्हाला नेऊन सोडते, तर साधकाला त्या ठिकाणी ती हळूहळू या ध्येयापर्यंत जाण्यासाठी साधू जे काही आहेत त्या अत्यंत निश्चयात्मक बुद्धीने त्या ठिकाणी काय होतात, तर त्या ठिकाणी ते प्रवृत्त होतात. आणि ते प्रवृत्त होत असल्यामुळेच मोठं कार्य करण्यासाठी महत् कार्य म्हटलेलं आहे, की मोठं कार्य करण्यासाठी लागणारी जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती सुद्धा कोणाच्या त्या ठिकाणी यांनी येते, तर या शारदेच्याच रूपाने ती महत् शक्ती सुद्धा प्रकट होते. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती ज्या काही आहेत त्या शक्ती सातत्याने वास करत असतात. त्याची कल्पना सुद्धा आपल्याला येत नाही. परंतु या शक्ती ज्या काही आहेत ती विचार नावाची शक्ती आहे, कल्पना नावाची शक्ती आहे, संकल्प नावाची शक्ती आहे, विवेक शक्ती आहे, निर्णय घेणारी शक्ती आहे, संहार शक्ती आहे, भाव शक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, ज्ञानशक्ती, द्रव्य शक्ती, इच्छाशक्ती, अशा अनेक प्रकारच्या शक्ती ज्या काही आहेत त्या तुमच्या आमच्यामध्ये दडलेल्या आहेत. हे सगळं शक्ती स्वरूप असणारं हे कोणाचं लक्षण आहे, किंवा ही शक्ती कोणाची आहे, तर ही या शारदेची आहे. आणि या सगळ्या शक्तींचा वापर सदुपयोग जो काही आहे जेव्हा आम्ही विधायक कार्यासाठी करून घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने मग ती आम्हाला ती शक्ती अधिकाधिक सहाय्यभूत होत जाते. आणि विघातक कार्यासाठी जेव्हा आम्ही या सगळ्या शक्तींचा उपयोग करतो, आता तुमच्या आमच्या जवळ कल्पना शक्ती आहे की नाही, तुमच्या आमच्या जवळ संहार करण्याची शक्ती आहे की नाही. आणि संहार करणं म्हणजे काय, आम्हाला कोणाला जाऊन कोणाचा संहार करायचा नाहीये, पण आमच्याच अंतःकरणात असलेले जे विकार आहेत त्या विकारांचा संहार आम्ही करू शकतो. आणि त्या विकारांचा संहार करणं त्या ठिकाणी कशाच्या बळावरती शक्य होतं, तर विवेक शक्तीच्या बळावरती ते त्या ठिकाणी साध्य होऊ शकतं. किंबहुना निर्णय आम्हाला घ्यायचा असेल, किंवा आमचे निर्णय जे आहेत ते सातत्याने आमचे निर्णय जेव्हा चांगल्या पद्धतीचे म्हणजे विधायक दृष्टीने घेतलेले असतात, तेव्हा तीच शक्ती आम्हाला अधिक सहाय्यभूत ठरते. तीच आम्हाला ज्ञानशक्तीकडे नेणारी विवेक शक्ती जी काही आहे ती अधिक सहाय्यभूत करते. म्हणजे अशा पद्धतीने या अनेक शक्ती ज्या काही आहेत त्या तुमच्या आमच्यामध्ये त्या ठिकाणी सातत्याने वास करत असतात. फक्त त्या शक्तींचा उपयोग जेव्हा आम्ही चांगल्या कार्यांसाठी करून घेत असतो, तेव्हा मात्र ती शारदेची आमच्यावर अधिकाधिक कृपा होत जाते. आणि विघातक कार्यासाठी जेव्हा आम्ही त्या गोष्टींचा उपयोग करतो, तेव्हा मात्र ती आम्हाला घसरगुंडीला नेणारी सुद्धा ठरते, म्हणजे अधोगतीला नेणारी सुद्धा ठरते. म्हणून तिचा उपयोग कशा पद्धतीने करायचा, म्हणूनच तिला म्हटलेलं आहे समर्थांनी या ठिकाणी, की जे महंतांची शांती, संतांना जो शांतीचा संत महंत सद्गुरु यांना जो काही शांतीचा अखंड शांतीचा अनुभव येतो, तर तो शांतीचा अनुभव जो काही येतो तो कोणाच्या मुळे येतो, तर त्या ठिकाणी या शारदेमुळेच तो अनुभव त्यांना येतो. आणि त्या ठिकाणी वास्तविक पाहता ही जी काही ईश्वर आहे ही मूळ माया, म्हणजेच ही जी काही ईश्वराची निजशक्ती आहे, ही निजशक्तीच सर्व शक्तिमान आहे. आणि सर्व शक्तिमान म्हणजे अशा पद्धतीने अनेक शक्ती तिच्यामध्ये दडलेल्या आहेत. त्या ठिकाणी आमच्यामध्ये क्रियाशक्ती आहे. तर साधं जेव्हा माणूस आजारी पडतो, तेव्हा इथलं भांड तिथे सुद्धा त्याला उचलून ठेवता येत नाही, म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारची क्रिया आमच्याकडनं होऊ शकत नाही. पण जेव्हा ही क्रियाशक्ती जी काही आहे तिचा वापर जेव्हा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आम्ही करत जाऊ, तेवढी तेवढी ती क्रियाशक्ती आमच्यातली वाढत जाते, तेवढी तेवढी ती ज्ञानशक्ती सुद्धा आमच्यातली वाढत जाते. आणि हे सगळं या सगळ्या शक्ती ज्या काही आहेत या सगळ्या शक्ती तर कोणाच्या आहेत, तर त्या ईश्वराच्या आहेत. कारण तो ईश्वर म्हणजेच ही मूळ माया, ही तो सर्व शक्तिमान आहे. आणि म्हणून
खऱ्या अर्थाने ज्ञानी यांची विरक्ती सुद्धा तिला म्हटलेलं आहे. ज्ञानी लोकांच्या अंतःकरणामध्ये जे काही निरपेक्षता किंवा निस्पृहता किंवा विरक्ती, की आता त्यांना काहीही मिळवायचं नाहीये, अत्यंत वैराग्य त्यांच्या अंतःकरणामध्ये जे काही निर्माण होतं, विरक्ती निर्माण होते, निस्पृहता निर्माण होते, निरपेक्षता निर्माण होते, ती सगळी जी काही आहे, तर ही कोणाची शोभा आहे? तर ही त्या ठिकाणी शारदेचीच शोभा आहे. आणि त्याचमुळे ती वैराग्य वृत्ती अधिकाधिक त्यांची वाढीस लागते आणि अधिकाधिक त्या ज्ञानियांना त्या ठिकाणी वास्तविक पाहता ही निस्पृहता ही त्यांची एका दृष्टीने काय आहे, तर अत्यंत शोभायमान करणारी अशी त्यांच्या अंतःकरणाला जणू काही काय आहे, शोभायमान करणारी अशी ही त्याला काय म्हटली आहे, अलंकार म्हटलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या समर्थांनी या संपूर्ण शारदा स्तवनामध्ये हे जे काही वर्णन समर्थ करतायत, अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं शारदेचं वर्णन आहे. पुढे ते म्हणतात की या शारदेचा आणखीन एक शक्ती काय आहे, तर जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी. आता हिच्यामध्ये आणखीन एक शक्ती कशी आहे, तर अनंत ब्रह्मांड निर्माण करण्याची शक्ती सुद्धा हिचीच आहे. कल्पना करूया की या संदर्भामध्ये की एखादा समजा की ही आणि त्यांनी काय म्हटलं की लीळा विनोदेची मोडी, ही अनंत ब्रह्मांड त्या ठिकाणी निर्माण सुद्धा करते आणि तिची इच्छा झाली की सहजतः लीलेने त्या ठिकाणी ती मोडून सुद्धा टाकते. म्हणजे काही काळ ती कौतुकाने तो खेळ पाहते, स्वतःच रचलेला खेळ स्वतःच पाहते आणि कालांतराने तो खेळ ती विनोदाने मोडून सुद्धा टाकते. अशा प्रकारचं ही काय आहे, तर ही शारदा आहे, ही मूळ माया आहे. आणि अनेक त्या ठिकाणी काय करतं, तर ती ब्रह्मांड रचण्याचं कार्य सुद्धा तिचंच आहे आणि मोडून टाकण्याचं कार्य सुद्धा तिचंच आहे. म्हणजे ज्या काही सातत्याने घडामोडी चाललेल्या आहेत, त्या सगळ्या कोणाच्या कृपेने चाललेल्या आहेत, तर त्या त्या ठिकाणी त्या शारदेच्या कृपेनेच चाललेल्या आहेत. मग आमच्याही आयुष्यामध्ये जेव्हा काही घडामोडी होत असतात, तेव्हा सुद्धा ते कोणाचं कर्तृत्व आहे, तर ते शारदेचं कर्तृत्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या त्या ठिकाणी मग ते शारदेचं कर्तृत्व असल्यामुळे यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक उदाहरण दिलं जातं की जसं एखाद्या खूप मोठा श्रीमंत अशा प्रकारचा सावकार आहे आणि त्या सावकाराने तो इनामदार आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, तर त्याचा अतिशय खूप मोठा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये अनेक बिऱ्हाड करून राहत आहेत, अनेक भाडेकरू आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी राहत आहेत. आणि त्या ठिकाणी एक दिवस त्याच्या मनामध्ये आलं, त्या ठिकाणी त्या सावकाराला असं वाटलं की आता हा वाडा पाडावा, बराच जुना झालेला, तर आता आपण हा पाडावा. आणि तो तो त्या ठिकाणी मग त्यांनी सगळ्या भाडेकरूंना काय केलं, तर घर खाली करायला सांगितलं आणि तो वाडा पाडून टाकला. आणि तो वाडा पाडून टाकून त्यांनी तिथे पुन्हा काय केलं, तर मोठी वास्तू जी काही आहे, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये अपार्टमेंट म्हणतात, अशा प्रकारच्या अनेक वास्तू ज्या काही आहेत त्या त्यांनी तिथे काय केल्या, निर्माण केल्या. आता त्यांनी असं का केलं, तर त्याला त्याचं उत्तर एकच आहे, त्याच्या मनात आलं म्हणून त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्या मनात आलं म्हणून त्यांनी ते मोडून टाकलं. आधी त्यांनी मोडून टाकलं आणि मग त्यांनी काय केलं, पुन्हा तिथे नवीन वास्तू जी काही आहे ती नवीन वास्तू निर्माण केली. अगदी लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो की लहान मुलं सुद्धा वाळूचा खोपा तयार करतात पहा. आणि तो वाळूचा खोपा तयार करतात, छान मस्त खोपा तयार करतात, जेवढा मोठ्यातला मोठा खोपा करता येईल अशा प्रकारचा वाळूचा खोपा तयार करतात. खेळ खेळून झाला त्यांचा की ते लगेच पायाने तो मोडून पण टाकतात. म्हणजे हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे या शारदेचं कर्तृत्व काय आहे, तर त्या ठिकाणी अशाच पद्धतीने अनंत ब्रह्मांड रचण्याचं कर्तृत्व सुद्धा तिचंच आहे आणि ते अनंत ब्रह्मांड मोडून टाकण्याचं सुद्धा कर्तृत्व तिचंच आहे. आणि हे सगळं काही तीच करणारी आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे हे विश्व जे काही निर्माण झालेलं आहे ते तिच्याच शक्तीमुळे निर्माण झालेलं आहे आणि तिच्याच शक्तीमुळे त्या ठिकाणी मग ती काय करते, तर ते सगळं मोडून टाकते आणि ती ब्रह्मस्वरूपामध्ये पुन्हा दडी मारून बसते. म्हणजे खऱ्या अर्थाने अव्याकृत जिला म्हटलेलं आहे की अनंत ब्रह्मांड घडवणं आणि मोडणं ही तिची काय आहे, एक प्रकारची लीला आहे. ते सगळं ती विनोदाने करते, एक खेळ म्हणून ती ते करते आणि त्या ठिकाणी पुन्हा ती त्या
ब्रह्मस्वरूपामध्ये काय होऊन जाते, तर लीन होऊन जाते, म्हणजे दडी मारून बसते. अगदी त्याच दृष्टिकोनातून समर्थ या ठिकाणी म्हणताहेत की ते जे प्रत्यक्ष, आता हा पूर्ण समासच ना खूप महत्वाचा आहे. एकदा या शारदेचं संवादी स्वरूप हे जे काही स्तवन समर्थांनी केलेलं आहे, ते जर का छान पद्धतीने आपण एकदा समजून घेतलं, तर ही शारदाच आम्हाला हळूहळू कशी परमात्म्याकडे घेऊन जाऊ शकते, कशी ब्रह्मतत्वाकडे घेऊन जाऊ शकते, आणि म्हणून समर्थ तिचं स्तवन कशा पद्धतीने करताहेत आणि ती कशी साह्यभूत सगळ्यांना ठरलेली आहे, याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाढळे. आता या शारदेचं वर्णन करताना ते म्हणतात की प्रत्यक्ष जर का तिला पाहायचं म्हटलं तर पाहता आढळे. त्या ठिकाणी ती काय व्हायला लागते, तर ती प्रत्यक्ष दिसायला लागते. आणि प्रत्यक्ष दिसायला लागते याचाच अर्थ काय आहे त्या ठिकाणी, तर ही जी काही आहे वेगवेगळ्या माध्यमातून ती आम्हाला प्रत्यक्ष नाम आणि रूपाच्या माध्यमातून ती आम्हाला काय होते, तर ती आम्हाला दिसत असते. आणि ती वेगवेगळ्या माध्यमातून ती दिसत असल्यामुळे आपण पहा, एक साधं उदाहरण घेऊया व्यवहारातलं, की आपण दिवाळीच्या वेळेस अनेक लाइटिंग करतो. अनेक सुंदर दिवे जे काही आहेत ते दिवे, म्हणजे दिवाळीत रोषणाई केली जाते तेव्हा लाल, पिवळे, हिरवे, निळे, पांढरे असे वेगवेगळ्या रंगाचे दिवे आपल्याला दिसतात. पण त्यात असणारी ज्या विजेच्या सत्तेवरती ते दिवे कार्यरत होत असतात, तर ती वीज मात्र आम्हाला प्रत्यक्ष दिसत नाही. इथे ते त्याच वर्णन करताना त्या ठिकाणी म्हणत आहेत की वास्तविक पाहता हे विश्वामधली जेवढी काही नामरूप तुम्हाला मला दिसत आहेत, ती कोणाची आहेत, तर ती शारदेचीच ती नामरूप आहेत. पण त्या नामरूपांचा जर का विचार केला आणि तर मात्र त्या ठिकाणी तिला प्रत्यक्ष शोधून पाहायचं म्हटलं तर मात्र ती प्रत्यक्ष दिसू शकत नाही. पण नामरूपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती काय होते, तर ती आपल्याला दिसते. की जसं आपल्याला त्या ठिकाणी हे आत्ता मी उदाहरण दिलं त्याप्रमाणे ते सगळे दिवे, ती सगळी लाइटिंग, ती सगळी शोभायमान असलेल्या त्या सगळ्या या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, डोळ्यांच्या माध्यमातून दिसतात किंवा त्यांचं कार्य आपल्याला दिसतं. पण वीज जशी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही, अगदी त्याचप्रमाणे ही शारदेला सुद्धा नामरूप असल्यामुळे ती डोळ्यांच्या किंवा इतर प्रमाणांच्या माध्यमातून अनुभवायला येते. पण हळूहळू जेव्हा तिचा विचार आपण करायला लागतो, तेव्हा मात्र त्या ठिकाणी ती असून नसल्यासारखी त्या ठिकाणी होऊन जाते. आता यासाठी उदाहरण त्या ठिकाणी दिलं जातं की वास्तविक पाहता आपल्याला जे जे काही दिसतं, नामरूपाच्या माध्यमातून दिसतं, ते ईश्वरी सत्तेतलं असतं. आणि ती ईश्वरी सत्ता जी आहे, त्या ईश्वरी सत्तेच्या पाठीमागे अस्ति, भाती आणि प्रिय या अशा प्रकारचं हे काय आहे, तर हा विचार आहे त्याच्या पाठीमागे. आणि मग ते अस्ति म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काही अस्तित्व आहे. काहीतरी त्या ठिकाणी कोणत्या तरी कारणाने मला ती काय आहे, तर ती सातत्याने जाणवत राहते, म्हणजे तिचा अनुभव येत राहतो, म्हणजे तिचा ज्ञान मला होत राहतं. आणि ती मला काहीतरी कारणाने ती प्रिय सुद्धा असते. पण हेच जे काही नामरूपांनी दिसणारं हे जग आहे, म्हणजेच ही जी काही माया आहे, ही जी काही शारदा आहे, तिच्या पाठीमागे ईश्वरी सत्तेमध्ये दडलेला अस्तिभाती प्रिय आहे. आणि त्या अस्तिभाती प्रियाच्या पाठीमागे सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप असलेलं ब्रह्मतत्व सामावलेलं आहे. आणि त्या म्हणूनच जेव्हा जेव्हा अस्ति काहीतरी आहे असं मला जाणवतं, तेव्हा मला सच्ची आठवण आली पाहिजे. जेव्हा ते त्या ठिकाणी मला त्याचं ज्ञान होतं कोणत्याही, आता जसं माझ्याजवळ हे ग्रंथ आहे किंवा काही मी काढलेल्या नोट्स असलेली ही माझं वही आहे, तर या वही ही मला काय आहे, हिचं अस्तित्व मला जाणवत आहे. पण या अस्तित्वाच्या पाठीमागे नेमकं काय आहे, तर त्या ठिकाणी सद नावाचं तत्व जे काही आहे, ते सत नावाचं तिथे तत्व आहे. आता या वहीला मी ओळखते, ही जाणते, आणि म्हणून ही वही आहे हे मला लक्षात येतं. आणि ही मला प्रवचन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, म्हणून मला ती प्रिय सुद्धा आहे. म्हणजेच अस्तिभाती प्रिय हे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये
लागू पडतं. आणि त्या अस्थिभाती प्रियच्या पाठीमागे काय आहे, तर सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप आहे. म्हणून तिचा शोध घ्यायला गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी ते काय होऊन जाते, तर तिचा आपल्याला अशा पद्धतीने विचार घेता तरी नाडळे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी नामरूपाच्या माध्यमातून ती दिसते, पण विचार करायला गेल्यावर मात्र त्या ठिकाणी ती आम्हाला काय होऊ शकत नाही, तर तिचा पार लागू शकत नाही. म्हणून जेचा पार न कळे ब्रह्मादिकासी. आणि म्हणून असं म्हणत आहे तिथे की ब्रह्मादिक देव जे काही आहेत त्यांना सुद्धा त्या शारदेचा, त्या शक्तीचा पार लागू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी की अशा पद्धतीने ही शारदा जी काही आहे ती जे सर्व नाटक अंतर्कळा हे संपूर्ण या जगतरूपी किंवा विश्वरूपी या हे जे काही नाटक चाललेलं आहे, हे प्रचंड मोठं असलेलं जगद्रूप नाटक जे आहे, या नाटकाची सूत्रधार जर कोण असेल किंवा हिला चालवणारी जर कोण असेल, तर ती म्हणजे ही शारदा आहे. ती तिचीच शक्ती आहे. आणि तिच्याच शक्तीमुळे ह्या सगळं जगद्रूपाचा खेळ जो काही आहे, हा खेळ नाटक रूपाने चाललेलं, हा रंगमंचावरती हा विश्वाचा हा जो काही रंगमंच आहे, या रंगमंचावरती सातत्याने खेळ सुरू आहेत. आणि हे जे काही खेळ सुरू आहे, हे खेळ कोणाच्या सत्तेने चाललेले आहेत किंवा कोणाच्या शक्तीने चाललेले आहेत, तर या शारदेच्या शक्तीने हे खेळ चाललेले आहेत. आणि म्हणूनच जाणीव, आणि त्याची जाणीव मला होते आहे. ती स्फूर्ती जी काही आहे, ती स्फूर्ती, ती जाणीव, शुद्ध जाणीव जी आहे, हेच तिचं खऱ्या अर्थाने काय आहे, तो स्वरूप आहे. आणि जय चैनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. आणि वास्तविक पाहता त्या ज्ञानाच्या शक्तीमुळेच मला सातत्याने या सगळ्या गोष्टीचा काय आनंद घेता येतो आहे. आणि हे आनंदाचा जो काही अनुभव मला येतो, तो कोणामुळे येतो आहे, तर त्या ठिकाणी त्या शारदेच्याच जाणीवेच्या शक्तीमुळे मला तो आनंद घेता येतोय. आणि याच आनंदानुभवाला जेव्हा सहजता येऊन जाते, तेव्हा वेगळेपणाने त्याचा अनुभव जो काही आहे तो मात्र शिल्लक राहत नाही. आणि अशा पद्धतीने याच वेगवेगळं वर्णन जे काही आहे, या शारदेचं स्तवन समर्थ या ठिकाणी करतायत. 9व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा. वास्तविक पाहता ही कशी आहे, तर लावण्य स्वरूपाची शोभा संपूर्णपणे या सृष्टीतील सौंदर्य जे काही आम्हाला जाणवत आहे, हे सौंदर्य हे कोणामुळे आम्हाला जाणवत आहे, तर वास्तविक हे सृष्टीचं सौंदर्य पाहून तो सौंदर्य भोगणारा जो जीव आहे, तो जीव तिचेच रूप, वास्तविक तिचं काय आहे तर रूप आहे. सृष्टी सुंदर आहे असं म्हणणारा जीव सुद्धा त्या सृष्टीच्या शारदेच्या शक्तीनेच ते त्या ठिकाणी काय करू शकतो, तो वर्णन करू शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे लावण्य स्वरूपाची शोभा, त्या ठिकाणी जे जे काही सौंदर्यात्मक अलौकिक सौंदर्य, किती निसर्ग सौंदर्य या संपूर्ण सृष्टीमध्ये दडलेलं आहे, शब्दांचं सौंदर्य आहे, काय वैभवी सौंदर्य, एक एक वैभवाचं सौंदर्य असतं, एक सद्गुणांचं सौंदर्य असतं. हे सगळ्या प्रकारचे सौंदर्य जी काही आम्ही अनुभवू शकतो, हे ते कोणाच्या कृपेने आहे, तर ते शारदेच्याच कृपेने आहे. आणि म्हणून लावण्य स्वरूपाची शोभा असं तिला म्हटलेलं आहे, की अलौकिक असलेलं असं त्या ठिकाणी वैभवी सौंदर्य म्हणा, किंवा ज्याला सृष्टी सौंदर्य म्हणा, निसर्ग सौंदर्य म्हणा, सद्गुणांचं सौंदर्य म्हणा, दिसण्याचं सौंदर्य म्हणा, हे सगळं सौंदर्य हे आम्हाला तिच्याच कृपेमुळे हे आम्ही अनुभवू शकतो. आणि अशी ही अत्यंत कशी आहे, तर सौंदर्यवती आहे, जे परब्रह्म सूर्याची प्रभा. परब्रह्म ची जी जगदरूपाने वस्तुप्रभा जी काही दिसते, सूर्य असतो आणि त्या सूर्याची प्रभा असते. आधी प्रभा फाकते आणि मग सूर्य वर येतो. पण ती प्रभा म्हणजे लाली जी काही आहे, आपण सूर्योदय होण्याच्या पूर्वी जर का आपण बघितलं आकाशामध्ये, तर आपल्याला सगळी दूर लाली आपल्या अनुभवायला येते, म्हणजे आपल्या दृष्टीला दिसते. ती जी काही अनुभवायला येणारी ती सूर्याची जी काही प्रभा आहे, तर ती प्रभा त्या ठिकाणी सूर्य प्रगट होण्याच्या पूर्वीच
आम्हाला ते काय दिसतं, सगळं ती लाली दिसते आणि ते अत्यंत सौंदर्य जे काही आहे ते सौंदर्य आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला येतं. आणि म्हणून आणि त्याच्यानंतर मग तो सूर्य जो काही आहे तो काय येतो, आणखीन आणखीन उदयाला येतो आणि तो आकाशामध्ये मग चमकायला लागतो. सांगण्याचं तात्पर्य की अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे परब्रह्म सूर्याची प्रभा, ही जणू ही सृष्टी जी काही आहे, हे विश्व जी काही आहे, हे त्या परब्रह्मरूपी सूर्याची काय आहे, प्रभा आहे त्या ठिकाणी. आणि ही प्रभा कशी आहे, मग अत्यंत सौंदर्यवती आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मग या सृष्टीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं त्या परब्रह्माची हे संपूर्ण विश्व म्हणजे काय आहे, तर ही प्रभा फाकलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून जर का या शारदेकडे पाहिलं, म्हणजे या प्रभेकडे पाहिलं, तर आम्हाला ती केवळ आनंदच देते. जे शब्दी वदोनी उभा संसार नासी. आणि अशा पद्धतीने वेदांत शास्त्र रूप शब्द सामर्थ्यानेच त्या ठिकाणी गुरुमुखातून ही काय करते, तर ही आधी आम्हाला तिचं स्वरूप सुद्धा समजावून सांगते. आणि मग श्री गुरुमुखातून जेव्हा महावाक्याचा उपदेश ऐकला जातो, तेव्हा या संपूर्ण दृश्याची बाध करण्याची लीला सुद्धा तिच्याच कृपेने आम्हाला अवगत होऊ शकते, की या संपूर्ण सृष्टीचा बाध कशा पद्धतीने करायचा याचं सुद्धा मार्गदर्शन सद्गुरु कृपेने त्या ठिकाणी आम्हाला होऊ लागतं. आणि त्याच दृष्टिकोनातूनच या ठिकाणी ही सृष्टी मिथ्या आहे हा जो काही विचार आहे, हा विचार सुद्धा आम्हाला सद्गुरु कृपेमुळेच अनुभवायला येतो. आणि मग हळूहळू तो जेव्हा दृढ होतो, तेव्हा त्या ठिकाणी ह्या अपार असलेल्या सृष्टीचा बाध करण्याची कला सुद्धा आम्हाला अवगत होऊ शकते. आणि नंतर इलाच काय म्हणतात आहे, तर याच शारदेला मोक्षश्रिया महामंगळा काय आहे ही, तर अत्यंत मंगलमय असलेली अशी ही मोक्षरूपी अत्यंत संपत्ती जिला म्हटलंय महामंगला, अत्यंत मंगलमय असणारी, अत्यंत त्या ठिकाणी अतिशय मंगलमय आणि त्याचबरोबर मोक्षश्रिया म्हणजे मोक्षाची संपत्ती असणारी अशी ही शारदा जी काही आहे, तिलाच 17वी कळा असं म्हटलेलं आहे, कला असं म्हटलेलं आहे. 17वी कळा म्हणजे काय, मग त्याच्या आधीच्या 16 कला नेमक्या कोणत्या आहेत त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी त्या 16 कला ज्या काही आहेत, त्या कलेच्या संदर्भामध्ये शास्त्र किंवा ग्रंथ आम्हाला असं पद्धतीने सांगतात की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 11 हे जे आहे 15वं जे आहे ते अंतःकरण. हे जे काही आहे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि अंतःकरण या सर्वांना चेतना देणारी जी शक्ती आहे, ही काय आहे, तर ही शक्ती म्हणजेच त्या ठिकाणी 17वी कला आहे. आणि तिलाच त्या ठिकाणी शारदा असं म्हटलेलं आहे. आणि आम्हाला ती मोक्ष संपत्तीकडे घेऊन जाणारी आहे. या सगळ्यांचा उपयोग जेव्हा आम्ही चांगल्या दृष्टिकोनातून सदुपयोग करून घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने मग ह्याच सगळ्या 16 कला ज्या काही आहेत या आम्हाला कुठपर्यंत नेऊन सोडतात, तर 17व्या कलेपर्यंत नेऊन सोडतात. आणि ती 17वी कला जर कोणती असेल, तर ती म्हणजे मोक्ष रूप असलेली ही संपत्ती. या संपत्तीकडे आम्हाला त्या ठिकाणी या 16 कला नेऊन सोडतात. आणि म्हणून जे 17वी जीवन कला ही मोक्ष संपत्ती आम्हाला हस्तगत करायची आहे, जे सत्वलीला सुसीतळा लावण्याखाणी. आणि ही जी काही आहे ही कशामुळे खुलून दिसते, तर ही सत्वगुणांमुळेच खऱ्या अर्थाने वाढीच लागते. आणि सत्वगुण म्हणजेच शांती जी काही आहे हे तिचं खरं सौंदर्य आहे. आणि या सौंदर्यामुळेच ती आणखीन आणखीन काय आहे, तर सातत्याने ती खुलून दिसते. आणि म्हणून जे सत्वलीला सुसीतळा लावण्याखाणी, म्हणून सत्वगुण हा अंतःकरणामध्ये स्थायी भाव असला पाहिजे असं आम्हाला सगळी संत किंवा शास्त्र सांगतात. आणि तो जेव्हा आमचा स्थायी भाव होऊन जातो, अगदी सहजगत्या सत्वगुणामध्ये आम्ही काय वावरत असतो आणि तोच आमच्या जीवनाचा एक घटक अंग होऊन बसतं, तेव्हा खऱ्या अर्थाने मग मोक्षश्री जी काही आहे ती मोक्षश्री आमच्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या मोक्षश्रीची शोभा जर कोणती असेल, तर ती म्हणजे अखंड शांतीची अवस्था जी काही आहे, ती अखंड शांतीची अवस्था
तर तुम्हा आम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थांनी इथे तिचं अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि बऱ्याच ओव्या आपल्या या संदर्भातल्या राहिलेल्या आहेत. मला असं वाटतं की हा समास अतिशय महत्वाचा असल्यामुळे पुढच्या वेळेस आपली वेळ झालेली असल्यामुळे पुढच्या वेळेस आपण याच पुन्हा समासाचा आणखीन खुलासेवार उरलेल्या ओव्यांच्या संदर्भामध्ये विचार करूया. आणि मग तर ही शारदा संवादी रूपी असलेली ही शारदा हिचं स्तवन समर्थ करतात, कारण ती पुन्हा आम्हाला मोक्षश्रीकडे नेणारी आहे. आणि म्हणून या शारदेचाच या शक्तीचाच उपयोग करून आपल्याला हळूहळू त्या मोक्षश्री या संपत्तीकडे आपल्याला जायचं आहे. आणि एवढं बोलून झालेली सगळी चिंतन जे आहे ती सगळी सेवा समर्थांच्या चरणी, डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.